विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह. मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा. चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा. आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा. संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77. योग गुरु रामदेव बाबांच्या पतंजलीची सर्व उत्पादने मिळणार आता विट्यात एकाच छताखाली. आयुर्वेदिक औषधे, साबण, टूथपेस्ट, बिस्किटे, मध, आवळा ज्यूस, ॲलोवेरा ज्यूस, आयुर्वेदिक तेल, हँडवॉश यासारखी पतंजलीची A to Z सर्व उत्पादनांची विट्यातील एकमेव भव्य शॉपी. चला तर मग आजच भेट द्या आणि पतंजलीच्या सर्व उत्पादनांचा लाभ घ्या. आमचा पत्ता संयोग एंटरप्राइजेस, पतंजली आरोग्य केंद्र स्टोअर्स, शिवप्रताप गोल्ड टॉवर, विटा. संपर्क 84 129 22 805 व 79 724 21 453. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मतदारसंघात सुहास बाबर व वैभव पाटील हे दोन्ही युवा नेते आपल्या व्यक्तिमत्वाने आणि कामगिरीने तोडीस तोड असले तरी सुहास बाबर यांचे समर्थक मात्र वैभव पाटील यांच्या समर्थकांपेक्षा आक्रमक व ॲक्टिव्ह असल्याच्या चर्चा होत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात दोन्ही युवा नेत्यांची मोठी चर्चा असली तरी युवा नेते सुहास बाबर यांचे समर्थक मात्र प्रचंड आक्रमक व ॲक्टिव्ह तसेच आपल्या नेत्याचा शब्द प्रमाण मानणारे आहेत ही वस्तुस्थिती आहे व याची मोठी चर्चाही होत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांकरता ॲडव्होकेट वैभव पाटील यांना आपला गट रिचार्ज करताना अनेक ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी आक्रमक व धडाडीचे नेतृत्व म्हणून अजितदादा पवार यांची खंबीर साथ असून देखील नगरपालिका क्षेत्रात पाटील गट शांतच असलेला पाहायला मिळत आहे. वैभव पाटील यांचे ठराविक, प्रामाणिक व कट्टर कार्यकर्ते सोडले तर अनेक जण या युवा नेत्याच्या नावावर फक्त मिरवत असल्याची चर्चा होत आहे. मी वैभव पाटील यांचा खास माणूस आहे एवढीच ओळख ते शहरात सांगत आहेत, पण काम मात्र शून्य आहे. उलट त्यांच्या अनेक कारनाम्यांमुळे वैभव पाटीलच काहीही दोष नसताना सामान्य जनतेच्या पटलावर आलेले पाहायला मिळत आहेत. अशा चमको कार्यकर्त्यांना वेळीच आवरले नाही तर मात्र भविष्यात वैभव पाटील यांना अडचण होऊ शकते अशा चर्चाही त्यांच्याच समर्थकांमध्ये व विटेकर जनतेत होत आहेत. नगरपालिकेच्या अनेक प्रश्नांवर त्यांचे कार्यकर्ते शांत असलेले पाहायला मिळत आहेत. प्रशासक आलेपासून तर विटा नगरपालिका क्षेत्रात अनेक समस्या वाढल्या आहेत. त्या प्रश्नांवर पाटील गट गप्प का हेही महत्त्वाचे आहे. एकेकाळी स्वच्छ सुंदर असणारे विटा शहर आता मात्र बकाल अवस्थेत आहे. त्यावर पाटील समर्थक गप्प असल्याच्या चर्चाही होत आहेत. विट्यातील विकासाच्या अनेक मुद्द्यांमध्ये चमकोगिरी करणाऱ्या पहिल्या फळीतील समजल्या जाणाऱ्या अनेकांनी अडचणीच आणल्या आहेत. त्यांना वेळीच आवर घातला नाही तर मात्र आगामी निवडणुकात आपल्या नेत्यांचे नाव घेऊन ऐट मारणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे अडचण नक्की येणार हे त्रिवार सत्य आहे. त्यामुळे स्वतः राजकीय मैदानात नसलेल्या पण युवा नेत्याचा खास माणूस म्हणून मिरवणाऱ्यांना वेळीच आवरा अशा स्पष्ट चर्चाही होत आहेत. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.